नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत आणि खमंग असे व्हेज मंचुरियन, तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हेज मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो कोबी खिसणीच्या साहाय्याने एकदम बारीक असा खिसून घेतलेला आहे. त्यानंतर आता आपण खिसून घेतलेला कोबी इथे पसरट बुडाच्या भांड्यामध्ये पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे कोबी मी भांड्यामध्ये टाकलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये साहित्य टाकायचं आहे. तर इथे मी 1 चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे. 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस टाकायचा आहे. आणि त्यानंतर आता सोया सॉस टाकून झाल्याच्या नंतर इथे मी 2 कांदे उभे बारीक कट करून टाकलेले आहेत. कांदा तुम्हाला मंचुरियनमध्ये आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालतंय, स्किपही करू शकता. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेली, तर अशा पद्धतीने चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे. आता सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे मेजरिंग कपाने इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकल्यानंतर तुम्ही मैदासुद्धा त्यामध्ये वापरू शकता. तर अशा पद्धतीने सर्व साहित्य टाकून झाल्याच्या नंतर आता हे पीठ आपल्याला मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. इथे कसलाही पाण्याचा वापर न करता एकदम जे कोबीमध्ये ओलावा आहे त्यामध्येच हे पीठ आपण मस्तपैकी मळून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं कोबी पकोड्याचं पीठ मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण पकोडे बनवण्यासाठी घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी. तेल मस्तपैकी गरम झालेलं आहे. अशा पद्धतीने भजे बनवतात तशा पद्धतीने आता आपण हे पूर्णपणे बनवून घेणार आहोत पकोडे. मस्तपैकी जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे आपण त्यामध्ये टाकणार आहोत. आणि पूर्णपणे टाकून झाल्याच्या नंतर दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आणि मस्तपैकी आपले पकोडे तयार झालेले आहेत. तर बघू शकता. तर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. एकदम हॉटेल स्टाईल घरच्या घरी व्हेज मंचुरियन आपण बनवू शकतात. तर रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी कुरकुरीत आपले व्हेज मंचुरियन तयार झालेले आहे. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल